श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताये नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः। श्लोक। ब्रह्मानंदं परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीता गगन सदृश्य तत्वमस्याधिलक्ष्यम एकं नित्य विमलचल सर्वसाक्षीभूत नवाभवातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्त पालका, जय जय कलिमल नाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्र चालका अविनाशा, शेषशयना अनंत वेशा, अनामातिता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमल लोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमना विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य, तेज वर्णिले न जाय, विशाळ भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका, सुहास्य वदन, दंतपंक्ती कुंदकळ्या समान, शुभ्र वर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे तेज हरी, हेममय भूषणे साजरी, कौस्तुभमणी विशेष, वच्छालनांचे भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खूण, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमासारखी, नाभी कमल सुंदर अति, जेथे विधात्याची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती, मूळ जननी तेची पे, जानोपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजिती, कर कमलांची आकृती, रक्त पंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्य कर, गदा पद्म शंख चक्र, चार हस्ती आयुधे, कासे कसिला पितांबर, विद्युलते सम तेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर, उभय जंगा दिसताती, जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, ज्याचे अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, ज्याते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णिता वेदशनले, 14 विद्या 64 कला, ज्याते वर्णिता थकल्या सकळा, ऐशा त्या परम मंगला, अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, क्रमून शकले महिमांबर, तेथे पामर मिकाय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्रकन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमोतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर, अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, वृद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगलकारी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळेपा, सकल कार्यारंभी जाना, करीती ज्याच्या नाम स्मरणा, ज्याच्या वरप्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे हो हे, जिचा वरप्रसाद मिळता, मूढ पंडिती होती तत्वता, सकळ काव्यार्थ येते हाता, ती ब्रह्मसुता नमियेली, मूढमती मी अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी, जो अज्ञान तिमिर नाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्यांच्या या कृपे करून सदिच्छा लागे दिव्य ज्ञान, तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय, तेवी असती माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांची या नमस्कार, वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरविणार दयाळ, सद्गुरु राजा आपणची, 9 मास उदरी पाळिले, प्रसव वेदना ती सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षिले आजवरी, जननी जनका समान, अन्य देवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्री कुमार, दत्तात्रय नमियेला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युलते समान, कामधेनू असोनी जवळी, हाती धरली असे झोळी, जो पाहता एक स्थळी, कोणासही दिसेना, 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात तो,
त्या परब्रह्मासी नमन, करोणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, हो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे ते दैव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःख भोगती. शिथिल झाले धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेद वचने, दिवसेंदिवस होम हवने, कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला, हस्ता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्या बळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपत्तीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासेही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमनी, करी प्रार्थना कर जोडुनी. आपला विख्यात महिमा जनी, गावयाचे योजले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया. साचार मीन तेथे जाहलो, किंवा अफाट गगना समान, अगाध आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपीलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ, बाळ जाणूनी लढिवाळ. पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता, मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनिया स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती, वरद हस्ते करुणी. उने न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चये. ऐसी ऐकुनी अभयवाणी, संतोष झाला माझे यामनी. यशस्वी होऊन लेखने, ग्रंथ समाप्ती प्राप्ती पाओ. आता नमो साधू वृंद, ज्यांसी नाही भेदाभेद, ज्या स्वात्मसुखी आनंद, मय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्द सृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटान वसंत, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्य रचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहुन, ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण नमियेली. ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामाधिक भक्त. ग्रंथारमी तया नमित, वरप्रसाद कारणी. अहो तुम्ही संतजनी, मज दीनावरी कृपा करुणी. आपण हृदयस्थ राहुनी, ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडिता आणि चतुर, ऐसा श्रोतू समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परिथोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण, आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठी ही नये शुद्ध. नाही पढलो शास्त्र छंद, कवी शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी, आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी, ती एकडे न पहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य ती तुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती करून कर जोडून, चरणी आपल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत, असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही, अणमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करोण. सुंदर कुसुमे निवडोन, हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकोनी बुद्धांजुळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करीला आपुले मानस.
हा सुगंध नावडे जयास, त्याची पूर्ण आभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा सहस्त्र कर. दृष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यती राजपद कल्हार, विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार, रुंजी तेथे घाली तसे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय. श्री स्वामी समर्थ. अध्याय द्वितीयोध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरोणी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नरसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले. कर्दळीवनी गुप्त जाहले, गुरुचरित्र ती कथा. पुढे लोकोद्धारा कारणे, भाग पडले प्रकट होणे. धुंडली बहुत पट्टणे, त्याची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा. परितीज विषयी शंका मना माझी येत असे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले. ज्यांचे शकप्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध, खुंटला तेथे पत्रिका वाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी, राजाप्पा मोदी त्याचे घरी. बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याज सभे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांशी बैसवणी दोघोवरी, तिसरी वरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज, उभयंताची वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आलो कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळीवनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगर देखील अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिले. मग तेथून या सहज गती, पातलो गोदाट तटका प्रति. जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरवण, हैदराबादीसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमच्या अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ. देश हिंदोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे, तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल व्रत, असे मुळापासून. ऐकोनी या ऐशी वाणी, उभयता संतोषले म्हणे. मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयता. 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राज येते. परित्यास्तरी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात, बहुत न येती गावात. जरी आलिया क्वचित, गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती, त्याची महाराज भक्षिती. क्षणिक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठवणी. वेडा बुवा तयाप्रती, गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञानी नेनती, परब्रह्म हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जय शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणून अंतर्खून, स्वामींशी मानिती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन, वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवणी कर, दर्शन देते तयांसी. अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता, ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर. मुक्त करुणी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अखंड. भवभयाचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत.
आनंद भक्त परिसुत द्वितीयोध्याय गोडहा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय। श्रीरस्तु शुभम मस्तु। श्री स्वामी समर्थ। अध्याय तृतीयोध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य। गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळ वेडे सोडिले। मोहळा माझी वास्तव्य करीत आप टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ बसरे उद्धी सम। सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्थमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे। टोळे आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामीसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या। तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अविंद होता, तो करितयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पांची ग्रहाप्रती। स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर। चोळप्पाचे भाग्य उदेले, यतिराज ग्रहासी आले। जैसी कामधेनू आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी। झाली स्वामी राज भेटी, परम भाग्य तयांचे। धन्य धन्य तयांचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान। सुरवराज्ये दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती। निराहार कित्येक राहती, मौन धरिती कित्येक। एका चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन। एक गिरीवर बैसोनी, तपश्चर्या करिताती। एक पंचाग्नी साधन करीती, एक पवना ते भक्षिती। कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सोडूनी। एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन। एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती। एक लोका उपदेशिती, एक भजना माझे नाचती। एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालय। परिचयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचन। केली असी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ। योगायोगाधिक काही, चोळप्पाने केले नाही। परिभक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते। तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करती। तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ। ते पासून तयांचे घरी, राहिले स्वामी अवतरी। दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी। दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असे तिजे। अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती। परितयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले। ते पासून जगात तया नगराचे नाव गाजत। अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले। चोळप्पाचे ग्रहाप्रती, आले कोणी एक यती। लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली। आपली भावी प्रख्याती, ऐसे नाही जयाची चित्ती। म्हणून ये स्वामी राजी यती, बहुधा न जाती फिरावया। लोका माझी पसरली मात। रूपासी कळला वृत्तांत, की आपल्या नगरात यती विख्यात पातले। राहती चोळप्पाचे घरी, दर्शना जाती नर नारी। असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र। वार्ता ऐशी ऐकुनी, राव बोलला काय वाणी। गावात यती येऊनी, फार दिवस जाहले। परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही। आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतिवर्या। परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी। हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली। सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची। सिंहासनाखाली उतरून, राव घाली लोटांगण। प्रेमाश्रूनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित। दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी। मग तया हस्तकी धरुणी, आसनावरी बैसविले। खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी।
अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते। सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊली बंदली, षोडपचारे पूजली, स्वामी राज मूर्ती नृपराई। निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरोण, विष्णू नाचे ब्रह्मानंदे। स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत, प्रेमळ भक्त परिसुत, तृतीयोध्याय गोडहा। श्री स्वामी राजार्पणमस्तु। श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय समाप्त। श्री स्वामी समर्थ। अध्याय चतुर्थोध्याय। श्री गणेशाय नमः। मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने। नलगे करणे तीर्थाटन, योगाभ्यासी होम हवन, सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता। स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल। गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती। नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी। चोळापाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव। हे तयाचे सकृत पूर्व, नित्य सेवा घडीत्या ते। जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी। नवनिधी तत्पर सेवेसी, ते धरती मानव रूप। चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण। लक्ष्मी होऊनिया आपण, सहज आली तया घरी। कैसी आहे तयांची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती। नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे। चोळापाची सद्गुण कांता, तीही केवळ पतिव्रता। सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा। स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती। नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती। बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोणी। कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने। व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी। शरीर भोगे कष्टले, संसार तापे तृप्त झाले। मायामय पसारा ते फसले, ऐसे आले किती एक। सर्वांचे कल्पद्रुमा समान, होऊन या कामना करती पूर्ण। भक्त काजास्तव अवतीर्ण, मानव रूपे जाहले। भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरविती। दृढ चरणी जयांची भक्ती, त्यांची होती कल्पतरू। जे का निंदक कुटील, तया शास्त्रे केवळ। नास्तिकांप्रती तत्काळ, योग्य शासन करिताती। महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष। कोणा एका समयास, वर्तमान घडले पे। कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी। हसोनी म्हणती जनांसी, ढोंगी याच्या नादी लागला। हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी। साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसत असे। काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पाऊले। यात स्वार्थना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही। ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणले। जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवले एक। पहावया आले लक्षण, समर्थ समजले ते खून। ज्या घरी बैसले तेथून, उठून या चालले। एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी। तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी। तेथे याई तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाठावरती। श्री स्वामी समर्थ आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता। दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात। समाज दाटला बहुत, एकच गर्दी जाहली। दर्शन घेऊन चरणांचे, मंगल नाम गर्जिती वाचे। हेतू पुरवावे मणीचे, म्हणून या विनविती। कोणी द्रव्य पुढे ठेवती, कोणी फळे समर्पिती। नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाती। कोणी नवसाते करीती, कोणी आणून या देती। कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे। संन्यासी कौतुक पाहती, मना माझे आश्चर्य करीती। क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोणी। क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे की कुमती। म्हणून कवी वर्णिताती। संत महिमा विशेष, स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात।
ते निजहस्ते समर्थ संन्यासांपुढे लोटती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेत्त मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्यासा पुढले नाना परी, वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मणी जुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचळासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळणा, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुचित जना, अवतरले यतिवर्य. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी खाती, लीला विचित्र ज्यांची. श्रीपाद श्रीवल्लभ भक्ती, कलियुग वाढेले निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी येती, वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत. सदा परिसुत प्रेमळ भक्त, चतुर्दशोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. भक्त कानन वैश्वानर, अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदयतु. गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ, सत्वर त्याती पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान. पाप ताप दैन्य तुमच्या स्मरणी निवारती. स्वामी चरित्र करावया श्रवण, श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण, रसभरित पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळप्पा आधी करुण, भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत जाहले, वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर, म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लाधले उत्तम. नृपती ही भक्त निस्यम, स्वामी चरणी चित्त त्याचे. तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. वडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयाचे अंतरी, विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी, आणावे आपल्या नगरासी. मग कोणी एके दिवशी सभे माझी बैसले. दिवाण आणि सरदार मानकरी, तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान, लागेल तितुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भुवन, वस्ता स्वामी होईल. कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून, गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, रूपा लागी परियेसा. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे कोणी उत्तर, संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र, आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधाया करिता, शुक्राजवळी कच जाता. देवी सन्मानिला होता, बहुत आनंद करुण. नृपतीसह सकळ जने त्यापरी, तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देत नृपती, सेवक दिधले सांगती. जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिली तात्यांची. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ. स्वामींची पाहुणी दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्यासी करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक, तेही झाले स्वामी सेवेक. त्यात वरिष्ठ चोळापादिक, सेवेकरी निश्चिम. ऐसे पाहुणी तात्यांसी, विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण.
अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण, स्वामींचेही मन रमण गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर, लढवती थोर कार्य आपण साधावे. असा विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी, संतुष्ट राहावे सेवक जनी, ऐसे सदा करिता ते. करोनी नाना पकांनी करती ब्राह्मण भोजने, दिजली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामींचे या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पित, जनी सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्त वत्सले, कार्य साधावे आपुले, म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचले तात्यांनी. ऐशी आणि काही न झाले, केले ते तुके व्यर्थ गेले. तात्या म्हणी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पा प्रती. त्याच लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हाराव आदरेंसी, इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रडी चोळप्पाते सांगितले. द्रव्याने सर्व वशा, चोळप्पास लागली आशा, तयांच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा भौसाल. मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी, आनंद वृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार रणपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा, पावन होय श्रोता वक्ता, श्री स्वामीराज वदविता, निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकत भाविक भक्त, पंचमाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. षडाध्याय. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविते. ज्यांच्यावर प्रसादे करुण मूढ होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळी होऊन समर्था वदवावे आपुल्या चरिता, श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतुंची घेऊनी सुमने, त्यांचीच अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकूनी समर्थ बोलते हसोनी, मल्हार वाचित मन आम्ही भाव नसे, त्यांच्यात आम्हा जाणे नवे उचित, अक्कलकोटरात आम्हा राहणे आवडे. ऐकून या वाणी चोळप्पा खिन्न झाला म्हणी, त्यावर तात्या तिथले गेला तारजला. तात्या म्हणी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी, परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले, ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले, खिन्न झाले मुखतयांते. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तिविन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. मल्हारावणुपाने पाठविले ज्या कार्यकारणे, त्या आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पळवून येतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेने तो मंदमती, म्हणून योजली कपट युक्ती. परिते
सिद्धीस न जाय. असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींची तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले. मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटित टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले. परितितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमवले. द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाचे घेऊनी बडोद्यासे आले पडतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परिमल्हार रावणोपती प्रयत्न आरंभिती पुढती. सर्वत्रांशी विचारकी कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमरराव यशवंत तयाचे नाव. रूपना कार्याची धरुणी हाव. आपण पुढे जाहला. स्वामी कारस्त्रे धन आणि रत्ने देऊनी त्याजवळी नुपाने आज्ञा दिधली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवित. ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी. लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला. मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्यामाची यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाखविली. ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी. त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी. तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्थ भक्त पालका अनादि सिद्धा जगन्नायका. निषादिनी शंकर सखा विष्णूची या मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत सदा भक्त परिसुत. षडाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षडाध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय सप्तमाध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा. जय जयाजी सनातना. जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करुण अल्पवर्णिले आपले गुण. श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नुपती. समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती. जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी. श्रवण करीती दिवसनिशी. हेरळाधिक शास्त्रांसी. वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी. करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडले. परधर्मोपदेशका जिंकले. कुमार्गवर्तीयांसी आणिले. सम्मार्गवर्गी तयांनी. त्यासी आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला नुपापोटी. बहुत करुणी खटपटी. बुवांसी शेवटी ठेविल आणिले. नुपा आवडे वेदांत. बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोते यांचे चित्त. आकर्षणी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी. वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी. नुपती बहु सुखावे. अमृत अनुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वर विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करोनी विवरण. संतोषित केले सर्वजन. तया करी सम्मान. बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकांत. स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजग्रही होतसे. जे भक्त जनांचे माहेर. प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर. अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती. ब्रह्मचारी दर्शन येती. श्रेष्ठ जन सांगती. कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण. ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून. प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार. काय केल्याने होई निर्धार. ऐसे ऐकोनी सत्वर. यतिराज हसले. मुखे काही न बोलती. वारंवार हास्य करीती. पाहून येशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंग माजविले.
तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता त्याची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्याचे, पाहुणी तुमच्या ज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलणी, पातले आपले स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारोण, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले, निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावरी वृच्छक, एकाएकी चढले असंक, महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे, ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृता आली तयांसी, त्यांनी धरवणी बुवासी, सावध केले त्यावेळी, हृदय धडाधड उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणोनी, मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदा कदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवा प्रति पटली खून, धरिले तत्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित, तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले, स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्यांचा करोनिया हार, अर्पी शंकरा विष्णू कवी, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत, सदा परिसुत भाविक भक्त, सप्तमाध्याय गोडहा, श्री राजाधिराज योगिराज, श्री स्वामी समर्थार्पणमस्तु।